नंदबाईच्या घरची वांगी. लाडू कुठे चालली तू? आत्याच्या गावाला चालली यात्रेला. हा कपडे नको घाण करू, शूज घाण. आत्याच्या गावाला चालले ते यात्रेला पप्पांसोबत. किती आत्या येते तुला? 3 आत्या येत्या. मला घेऊन चाललाय हंबा? मला का आत्या? किती पावर आले बघायला. ए पिशवीत काय आणतो येताना? लाडू आत्याकडून काय आणतो पिशवीत? भाजीला दे म्हणतो का? काय भाजीला दे म्हणतो? टोमॅटो फुटतील. लाडूले आम्हाला सोडून चालली होय तू? जरा फिरून येते का तू आत्याच्या गावाला? आत्याला भाजीला दे, भाजीला दे म्हण बर का. किती खुश झालाय. बाय. मला चल म्हणतोय आणि समूह आत्याला चल म्हणतोय. बाय. थांबे हा थांब. ये आले का? ये बघ आज मणी आले आपल्याकडे. ओ मग पेडा लाडू गे बूर गेलेत. तू आले ये. छान असं पहाटे पाऊस झालाय आणि पाऊस झाल्यानंतर वातावरण बघू शकता. धारा ते काढून झाल्या सगळ्या. रात्री आत्याच्या गावाला गेलेत यात्रेसाठी आणि आज मी खूप उशिरा उठले तशी 5ला अलार्म वाजल्यानंतर आणि परत असंच बेडवरती लोळत पडलेली. बाहेर पाऊस चालू होता. तर चला मी भक्ती सांगोलच्या छोट्याशा गावामध्ये राहते. सगळ्यांचं स्वागत आहे. नमस्कार, मी भक्ती सांगोलच्या छोट्याशा गावामध्ये राहते आणि बघा आता टिपटिप पाऊस चालू आहे. पहाटेपासूनच पाऊस चालू आहे आणि रात्री तर आहो आणि समर्थ सम्राट नंदबाईच्या गावाला गेलेत यात्रेला. त्यांनी सगळ्यालाच बोलवलं होतं पण माझी अडचण असल्यामुळं ते 3घच गेलेत. मुक्कामाला गेले होते, येतील आता आज. आणि हे बघा सारखं पाऊस टिप 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 चालू आहे पहाटेपासून. हे काल मी पार्सल मागवलं होतं, म्हणजे 4-5 दिवसापूर्वी काल आलंय. तर चला हे काय आहे तुम्हाला दाखवते. तर हा आहे मसाला डब्बा, मस्त असं 7 रुपये. तर माझ्याकडे स्टीलचा आहे, लग्नातला गावाकडे नव्हता त्यामुळे मी हा मागवलाय. तर चला याच्यामध्ये आता याला स्वच्छ करून सगळे मसाले भरूया. हे बघा लाल तिखट, काळं तिखट, जिरे, मोहरी, खोबरं, जिरे, हिंग आणि हळद असं भरलेला आहे मी मसाला डब्बा.
स्वयंपाकाचं तर सगळं उरकलं. आता बसून मस्त असं माझा चहा. आणखीन सगळं सकाळी 5:30-6 वाजला सगळं वातावरण आहे, पण वाजलेत किती माहिती आहे का? 9:03 झालं. आमच्या नणंद भाऊजाईचे सकाळचे सगळे कामं झाले. हे बघा किती मस्त मका खाते इथं बसून. आईला सोडून कुठं गेलतो? मला कंबल नाही की रात्री सगळं घरली कामं. दूध पण तसंच राहिले तुझं. खाऊ एन्जॉय केली. रात्री यात्रेला गेले होते, आलेत आता. तर काय काय दिले बघा. ही आहे प्रसाद, कापल्या आणि भरपूर सारी वांगी. वांगी कोण तोडून आणले रे बाळा? खाली टाकली घेऊन असते पप्पा. काय पप्पा इथं खल इथं टाकली. कसले वांगे आहेत बघा. हे सांगोला वांगा आहे. ही कुठला मागा सांगोला? ही त्याला फुल नणंदबाईच्या घरची वांगी. ती किती मोठी झाली. कापल्या काकण्या कालची चकली खाली कटम कटम. चकली कर मला कापत्याच्या घरी. रात्री एवढं खेळलो कुणासोबत? माझ्या सोबत. एकदम कोण जिंकलं मग? फर्स्ट 2 घेतलेले. माझं कुठला कोणाच्या फोन मध्ये? अकोल्याच्या आत्या. आत्याच्या फोन मध्ये. हा पहिली 2 ह्यांची 2 जिंकत तिची 2 जिंकत म्हणजे केला. कर मला का? आणि आता मम्मीच्या आत्याचं एक झालं तर माझं हिरवं पण गेलं. ते समर्थ सम्राट आहो आले ना, त्यामुळं खरंच खूप छान वाटतंय. आणि वातावरण सुद्धा खूप छान आहे. आबाळ आहे अजून सुद्धा, एवढं कडक ऊन पडलेलं नाही आहे. वरण भात नणंदबाईनं दिलेले कापण्या. इतकं ऊन आहे गावाकडं. म्हणतात ना ते पावसाचं ऊन असतं, लय ऊन पडलं की पाऊस येतो, तसंच इतकं गरमी व्हायला लागले ना, बापरे. आणि रात्री पावसामुळे इतके आंबे पडलेत, तुम्हाला दाखवते. हे बघा रात्री पावसामुळे किती आंबे पडलेत. खोबरी आंबा पडलाय का बघूया आपण. सकाळपासून घरातल्या कामामुळे आंब्याकडे जाणं झालं नाही. दिसत तर नाहीये एक सुद्धा पडलेला खोबरी, कारण तो झाड आहे, देठात निब्बर पण असतो. नाही पडला. आलोयच खोबरी आंब्याखाली, तर एक मोठा आंबा घेऊन जाऊया. लाडूले आली का तू? आली लगेच. मी आलेलं दिसलं ना लगेच तुरु तुरु पाठीमागं आला. हे बघा 2 साड्या फाडल्या झोक्याच्या पोराने. हे बघा इथं 2 आहेत, पण इतके मोठे नाही झालेत. मोठा सापडतो का बघू. हा पण छोटाच आहे. हा आहे बघा मोठा. हे बघा. चलो ए चल बाळा, तुला घ्यायचंय खाली बघून चल. आंबा तुझा आहे? लगेच माझा आंबा आहे, घेऊ नको. जेवणच करत नाहीत, आंबाच खातेत नसतं आपलं समर्थ. दादूला तर देणार का? देणार की. ओके. कापून मीठ टाकून. चला दादा इकलं बघ, दादाच टीव्ही चालू आहे. कापून दे मम्मी, भूक लागली. जेवायचं नाही, आंब्यान पोट भरते. मीठ टाकू. ओके. कापते कापते.
थांबायला धुवून घेते अगोदर. चल. हे आता कापते तर नाही, ह्याच्यामध्ये केसर बनायला लागले. इतका गोड आहे ना हा आंबा, पोरं तर जेवणच करत नाही. अर्ध्यापेक्षा जास्त पोट तर यांचं. घेतली का तू? कोण आहे रे? कोण आलं पळत? चावून खा, पोट दुखल. हाताने बर होत चाललाय आंबा. पिकला एवढा आवडीनं खात नाही, पण हा आंबा आमच्याकडे आवडीनं खात.